नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हाव भरी हो नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु कणकाई बोलोबा पुत्र संत मान्य संत, विश्वमान्य संत, जगमान्य संत, लोकमान्य संत, सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा दुःखमय संसाराचा गोड असं वर्णन करणारा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हाव भरी हो नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सांगताय सुख नाही कोठे आली या संसारा. बाबांनो, ह्या संसारामध्ये सुख नाही. बघा, तुम्ही आम्ही जो करतो तो प्रपंच आहे. काय आहे? तुम्ही आम्ही जो करतो तो प्रपंच आहे. तुकोबारायांनी सांगावं, आपल्या संसारामध्ये सुख नाही, तुमचा आमचा संसार पूर्णपणे दुःखाने भरलेला आहे. परंतु तुम्ही आम्ही भगवंताकडे गेल्याच्या नंतर नवे नवे देवाच्या देवळामध्ये गेल्यानंतर काय मागतो हात जोडून? देवा मला सुखी ठेव. काय मागणार? असा मनुष्य अजून जन्माला आलेला नाही की ज्या मनुष्यानं भगवंताकडे दुःख मागितलंय. देवा मला सुखी ठेव. पण खरं सांगून जाईल, या ठिकाणी या विश्वामध्ये माणूस असा एक प्राणी आहे ज्याला देवाकडं काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. बघा, देवाच्या देवळात जा, मागा देवाकडं, देवा पांडुरंगा अरे मला वारीला येऊ दे, हे मागायचं सोडून तुम्ही आम्ही काय मागतो? देवा मला सुखी ठेव. बघा, सप्ताह गावात चालू असताना आपण सप्त्याला गेलो, एखाद्या दिवशी जर खाडा पडला, आपण म्हणणार पाऊस आला, पाऊस आल्याच्यामुळे आम्हाला सप्त्याला कीर्तनाला जाता आलं नाही. पण सांगून जाईल, पाऊस हे निमित्त आहे, पाऊस हे कारण आहे. तुमचं माझं पाप आडवा आलं की आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. अगदी तसंच आहे. वारीला जायचं आहे पण प्रपंच आहे, प्रपंच पाठीमागे असल्यामुळे भगवंतापर्यंत वारीपर्यंत पोहोचू शकत नाही. प्रपंच हे निमित्त आहे. तुमचं माझं पाप अडवा आलं की त्या ठिकाणी तुम्ही आम्ही भगवंताच्या त्या ठिकाणी मंदिरापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. बघा, माणसाच्या शरीरामध्ये ताप आला की माणसाला भोजन गोड लागत नाही. माणसाच्या शरीरामध्ये ताप आला की माणसाला भोजन गोड लागत नाही, आणि माणसाच्या शरीरामध्ये पाप आलं का माणसाला भजन गोड लागत नाही. विठ्ठल तेच तुकोबाराय सांगताय. बाबा रे, या ठिकाणी तुम्हा आम्हाला सुख जर कोणी देणार असेल तर तो कोण आहे? एकमेव व्यक्ती म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. देवाशिवाय तुम्हा आम्हाला सुख कुठे कोणी देऊ शकत नाही. सुख नाही कोठे आली या संसारा. बघा, हा संसार एवढा दुःखामुळे एवढा दुःखानं भरलेला आहे का त्या ठिकाणी जडभरत राजाला सुद्धा या संसाराचा त्याग करावा लागला. जडभरताकडं काय कमी होती? राण्या होत्या, मंत्री अनुकूल होते, नवे नवे जे इंद्राच्या पायाजवळ होतं ते त्या ठिकाणी जडभरताच्या पायाशी खेळत होतं. एवढं सगळं असताना सुद्धा, राज्याचा राज्यकारभार असताना सुद्धा जडभरत राजाला संसाराचा त्याग करावा लागला. का? कारण त्या ठिकाणी महाराज सांगताय, संसार दुःख मूळा
संसार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या संसाराला समुद्राची उपमा दिली आहे. ज्या प्रकारे समुद्रामध्ये किती लिटर पाणी असतं याचं मोजमाप केल्या जात नाही व कळताही येत नाही, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तुमच्या आमच्या संसारामध्ये किती दुःख आहे हेही सांगू शकत नाही. संसार सागरुगा दुःखाचे मूळ, संसार सागरुगा जनवाद अंतरुणी माझी केले इंद्रिय वज्रगा दुःखाचे मूळ. त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार दुःख आहे. किती दुःख आहे? अभंगाचं प्रथम चरण. सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, आलिया संसार. सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, आलिया संसार. सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, आलिया संसार. सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे, आलिया संसार. सुख नाही कोठे, आलिया संसार. बाहेर जाण होऊ नका. सुख नाही कोठे, आलिया संसार. बाहेर जाण होऊ नका. बाहेर जाण होऊ नका. बाहेर जाण होऊ नका. दुःख बांधवाने, दुःख बांधवाने आहे संसार. दुःख बांधवाने, दुःख बांधवाने, दुःख बांधवाने आहे संसार. सुख नाही कोठे, आलिया संसार. बाहेर होऊ नका. सुख नाही आलिया संसार. बायावरी होऊ नका. वायावरी होऊ नका. वायावरी होऊ नका. बांधवारी, बांधवारी आहे संसार. दुःख बांधवारी, बांधवारी, बांधवारी सुख नाही कोठे, आलिया संसारा. वाया हाव भरी हो नका. तुकोबारायांनी सांगावं, बाबा रे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तुमच्या आमच्या संसारामध्ये कुठंही सुख नाही. तुमचा आमचा जो काही जीवात्मा आहे तो फक्त आणि फक्त सुखाच्या आशेवर बसलेला आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाची आशा ज्ञान एक मुक्ती यज्ञ नाही केला. जनायक मुक्ती अज्ञानाने केला. ही
इनकादिशाची न पावला इनकादिशाची न पावला माया वेळीला जीव माझा माझे सोयीतने नाही कोणी माझे सोयीतने माया वेशीला जीव माझा माझे सोयीतने माझे सोयीतने सर्व सुखाची आशा जन्म केला त्यांना एक मुक्तीने नाही केलं इनकादिशाची न पावला माया वेशीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला. तुमचा आमचा जो काही जन्म आहे तो फक्त सुखाच्या आशेत जातो. पण सांगून जाईल जीवनामध्ये सुख नाही, पण आपण फक्त सुखाच्या आशेवर बसलेलो असतो. सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढं, जवा एवढं सुख सांगितलंय आणि दुःख हे पर्वता एवढं सांगितलंय. म्हणून तुकोबाराय म्हणताय या संसारामध्ये कुठंही सुख नाही. तुमचा आमचा जो काही जन्म आहे तो फक्त आणि फक्त सुखाच्या आशेवर जातोय. म्हणजेच तुम्हा आम्हाला जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुखाचा भास होतोय. बघा, पूर्वी भारतामध्ये आरशे नव्हते. काय नव्हते? आरशे नव्हते. माझी भाषा कळते ना? कळते ना? झोपले की काय? जागे आहात ना? जागे आहात ना? मग जोरात बोला. बरं, मी सिद्ध करून दाखवते तुम्ही झोपलेले आहात. मला एक सांगा, ह्या विश्वामध्ये संसार महत्वाचा का देव महत्वाचा? देव. इकडे देव. आपण महत्व कुणाला देतो? संसाराला का देवाला? जोरात. आता काय लाजताय? देवाला देतो. महत्व कुणाला देतो? संसाराला महत्व देतो. मग आपण जर जागे असतो तर त्या ठिकाणी भगवंताला आधी महत्व दिलं असतं. म्हणून एकदा झोपेतून जागे व्हा. उठा उठा की जे माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जे माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जे माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जे माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की माय बाप कैसे लागली से झोप. उठा उठा की माय बाप कैसे लागली से झोप. उठा की माय बाप कैसे लागली से झोप. उठा उठा की माय बाप कैसे लागली से झोप. हुजूर रावणिया सुखमाया गडी ठेवा. सुखमाया गडी ठेवा. जोर जाऊन या तुग बाहेर ये. तुग बाहेर ये. उठा उठा की जे माय बाप कैसे लागली से झोप. उठा कैसी लागली से झोप. उठा उठा जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा जी माय बाप कैसी लागली से झोप. पूर्वी भारतामध्ये आरशे नव्हते. अमेरिकेहून एक जण आरशे विकण्यासाठी भारतामध्ये आला आणि भारतामध्ये येऊन सकाळपासून त्या ठिकाणी आरशे विकायला बसला. आता भारतामध्ये आरशे नसल्याच्यामुळे भारतातल्या लोकांना आरसा म्हणजे काय हे माहीत नव्हतं. अनेक गिराईक यायचे, अनेक लोक यायचे. हे काय विचारायचे, तो म्हणायचा आरसा आहे आणि तिथून निघून जायचे. कारण आरसा म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी होतो तेच माहीत नसायचं. बघा, दुपारचे 2 वाजले, याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. दुपारचे 2 वाजले, एक गिराईक आलं. एका गिराईकानं विचारलं. त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला सुखाचा भास होतो ते सांगते. याला विचारलं, दादा हे काय? त्यानं म्हणावं आरसा आहे. यानं विचारावं आरसा म्हणजे काय? यानं सांगावं दर्पण आहे. यानं विचारावं दर्पण म्हणजे काय? यानं सांगावं प्रतिबिंब आहे. याने विचारावं प्रतिबिंब म्हणजे काय? यानं सांगावं तुझा बाप. तो बाप होता का? आता हे वैतागलेलं गिराईक बघा, त्यानं सांगावं तुझा बाप. आता गोष्ट काय घडते, 3 महिन्यांपूर्वी याचा बाप वारलेला असतो आणि त्यातही अजून एक चमत्कार असा घडतो का याच्या बापाचा आणि याचा चेहरा मिळता जुळता असतो. मग आता हा म्हणून गेला तुझा बाप.
तर यानं काय विचार करावा, 3 महिन्यांपूर्वी माझा बाप गेलेला आहे, आता यानं माझा बाप कुठून आणला, आरसा उचलला, स्वतःचा चेहऱ्यासमोर आरसा पकडला, त्याला कोण दिसलं, स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण योगायोग असा की त्याचा आणि त्याच्या बापाचा चेहरा कसा होता, मिळता जुळता होता. चेहरा मिळता जुळता असल्यामुळे हा हसला का आरशातला बाप पण बाप होता का, आरशातला व्यक्ती हसायचा, याला काय वाटलं, जाऊ दे आरशातल्या रूपात का होईना या आरशावाल्यानं माझा बाप काय केलाय, वरून खाली आणलाय, आरसा विकत घेतला आणि बापाच्या खोलीमध्ये जाऊन लावला. सतत त्या आरशासमोर जायचा, हा हसला का बाप हसायचा, हा रडला का बाप रडायचा, यानं हात वर केला का बाप हात वर करायचा. बघा आता हा माणूस सकाळी त्याला 9 वाजता जेवायला लागायचं, ज्या दिवसापासून आरसा घरात आलेला आहे त्या दिवसापासून दुपारचा 1 वाजून जातो, 2 वाजून जातो, पण हा माणूस काय जेवायचा पत्ता याचा नाही. याची बायको विचार करते, हे गिराईक सकाळी 9 वाजता जेवायला बसायचं आणि त्या ठिकाणी 1 वाजून गेला, 2 वाजून गेला, अजूनही याचा पत्ता नाही, हा त्या वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन नेमका करतोय तरी काय. तिच्या मनात काळं आलं, काळं कळतं ना, तिच्या मनात काळं आलं, हा त्या खोलीमध्ये जातोय याचा अर्थ नक्कीच त्या खोलीमध्ये याने एखादी बाई आणलेली असावी. बघा आता त्याच्या समोर ती आतमध्ये जाऊ शकत नाही, सुखाचा भास सांगते, त्याच्या समोर ती त्या खोलीमध्ये जाऊ शकत नाही, त्याला बाहेर काढून दिलं, तो अर्ध्या तासासाठी कामानिमित्तानं बाहेर गेला आणि ही त्या खोलीमध्ये गेली, इकडे बघ तिकडे बघ, इकडे शोध तिकडे शोध, सगळीकडे शोधू लागली, नेमकी आणलंय तरी कोण, नेमकं चुकून लक्ष गेलं भिंतीवर लावलेल्या आरशाकडे. आता पूर्वी आरशेच नसल्यामुळे आरसा हा प्रकार पूर्वीच्या लोकांना माहीत नाही. बघा आरशासमोर गेली, ही हसली का ती बाई हसायची, हिनं हात वर केला का ती बाई, ही लगेच म्हणती ही सटवी आणून ठेवली का, खरं सांगा ती सटवी होती का, तिला प्रतिबिंब म्हणजे त्या ठिकाणी तिला तो भास होऊ लागला. अगदी तेच तुमच्या आमच्या जीवनाचं आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख नाही, फक्त सुखाचा भास होतोय, आपण सुख समजून दुःखाला कवटाळा मारत फिरतोय. नीट लक्ष द्या, नियती नावाची आई, नियती म्हणजे एखाद्या बाईचं नाव सांगत नाही, नियतीचा फेरा ज्याला आपण म्हणतो, नियती नावाची आई, त्या आईला 2 लेकरं असतात, पहिल्याचं नाव असतं सुख आणि दुसऱ्याचं नाव असतं दुःख, आणि ती नियती नावाची आई आपल्या 2ही लेकरांना काय करते, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या संसारामध्ये संसार रूपी अंगणामध्ये खेळायला पाठवते. काय करते, खेळायला पाठवते. आपल्या जीवनात कोण खेळताय, सुख आणि दुःख नावाचे मुलं खेळताय. बघा आता आपण कुणाला जवळ करणार, सुखाला की दुःखाला, सुखाला. कुणाला जवळ करणार, सुखाला. दुःख रडत रडत आईकडे जातो, आई अगं माझ्या भावाला लोक जवळ करताय आणि माकी मला त्या ठिकाणी दूर लोक जवळ करत नाही, मला लोक दूर लोटताय आई, असं का. आई तिला म्हणावं, जी 2ही लेकरांचं हित समान जाणते, लेकपुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बघा आईनं 2ही लेकरांना बोलावून घ्यावं आणि त्या ठिकाणी आता इथून पुढे जो प्रकार घडतो तो आपल्याला माहीत नाही, आपल्या डोळ्यावर पट्टी लावलेली. ऐका, आई 2ही लेकरांना बोलावून घेते, सुखाचे कपडे काढते, दुःखाला घालते, दुःखाचे कपडे काढते आणि सुखाला घालते. जे दुःख आहे ते वरून काय दिसतंय, सुख दिसतंय, आणि जे सुख आहे ते वरून काय दिसतंय, दुःख दिसतंय. आणि पुन्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये संसार रूपी अंगणामध्ये खेळायला पाठवून देते. यातला एकही प्रकार आपल्याला माहीत नाही. आता आपण कुणाला जवळ करणार, कुणाला जवळ करणार, दुःखाला, दुःखाला जवळ करणार. तेच तुमच्या आमच्या जीवनाचं आहे. सुख शोधायला जातो पण जीवनात सुख आहे का, नाही. बघा ह्या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे. कारण ह्या विश्वामध्ये या संसारामध्ये जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. सगळीकडे काय आहे, दुःख आहे. पूर्णपणे हा जो काही संसार आहे तो पूर्णपणे दुःखाने भरलेला आहे. बघा पूर्वी कृतयुगामध्ये, पहिलं युग जे होऊन गेला कृतयुगामध्ये, त्या ठिकाणी लोक भगवंताचं नामस्मरण करायची. काय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा त्रेतायुग आलं, त्रेतायुगामध्ये लोक भजन करायला लागली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
राम जय जय राम. द्वापार युगामध्ये लोक आली आणि द्वापार युगामध्ये पुन्हा भजन चालू झालं. काय? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुन्हा कलियुग आलं आणि कलियुगामध्ये भजन करायला लागली. काय? तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. चिंतन करावे लागेल. काय? तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगाचं नाम चिंतन करावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला जर सुख जीवनामध्ये यावं असं वाटत असेल तर एकमेव साधन सांगितलंय. काय? भगवंताचं नामस्मरण. पण आम्ही जीवनाचं कल्याण करायचं सोडून, जीवनाचं त्या ठिकाणी सोनं करायचं सोडून आपण दुःखाच्या पाठीमागे धाव घेत असतो. बघा, क्षणिक सुखासाठी सुद्धा आम्ही आमचं जीवन व्यर्थ घालवत असतो. बघा, आपण शेतामध्ये ऊस लावला, अर्धा ऊस कारखान्यात जाणार, उरलेला ऊस जनावरांना घालतो का नाही? अर्धा ऊस कारखान्यात जाणार, उरलेला ऊस कुठं जाणार? जनावरांना घालणार. कारखान्यात असते तीही गव्हाण आणि त्या ठिकाणी जनावरांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी असते तीही काय? गव्हाण. पण फरक आहे का? कारखान्यातल्या गव्हाणीत ऊस टाकला की त्याची साखर होऊन बाहेर येते आणि त्या ठिकाणी जनावरांच्या गव्हाणीत ऊस टाकला की त्याचं शेण होतं. तसंच तुमच्या आमच्या जीवनाचा या देहाची साखर करायची का या देहाचं शेण करायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर देहाची साखर होणार आणि भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर निश्चितच या देहाचं काय होणार? शेण होणार. विठ्ठल तुम्ही म्हणाल ताई आम्हाला नामस्मरण करायचंय, हरकत नाही, आम्ही नामस्मरण करायला तयार आहे. अगं, आमच्या जीवनामध्ये आम्ही जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत धुतल्या तांदळासारखं जीवन जगलोय तरी सुद्धा आमच्या वाटेला दुःख येत आहे, त्रास येत आहे. सांगून जाईल प्रारब्ध क्रिया माणसंचिताचा भोग भोगिल्याची भोगतो न सुटे. तुमच्या आमच्या जीवनामधलं प्रारब्ध आहे. म्हणून जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. बघा, एकदा अकबर बादशाह आणि बिरबल त्या ठिकाणी शिकारीला जात असताना, नीट लक्षपूर्वक ऐका, जीवनामध्ये जे होतं ते चांगल्याकरिता होतं. शिकारीला जात असताना अकबर बादशाहचं बोट तुटलं. काय झालं? बोट तुटलं. आणि बोट तुटल्याच्या बरोबर अकबर बिरबलाला म्हणू लागला, बिरबला माझं बोट तुटलं रे. बिरबलानं म्हणावं, बादशाह जो होता है वो अच्छे के लिए होता है. आता राग आला राजाला. त्यानं सैनिकांना सांगितलं, सेवकांना सांगितलं, म्हणे जा या बिरबलाला घेऊन आणि याला शिक्षा करा, कडे कोठडामध्ये जेलमध्ये टाकून द्या. आता राजाचा आदेश. सैनिक त्या बिरबलाला घेतात आणि त्या ठिकाणी शिक्षा देतात, मारहाण करतात आणि त्या ठिकाणी कडे कोठडामध्ये जेलमध्ये टाकून देतात. बघा, आता गोष्ट काय घडते? शिकारीला जात असताना त्या जंगलामध्ये दोन मार्ग असतात. एका मार्गाला शिकारी करण्यासाठी जातो अकबर आणि दुसऱ्या बाजूला जातात सैनिक. आता त्यामध्ये त्या जंगलामध्ये काही लोक पूजा चालू असते, त्या देवीला नरबळी चढवायचा असतो. काय असतो?
नरबळी चढवायचा असतो. बघा, नरबळी चढवण्याकरिता एक नर शोधून आणायचा आहे, म्हणून नेमकं ज्या दिशेनं अकबर जातो त्याच दिशेनं त्या ठिकाणी ते लोक नर म्हणजे एखादा माणूस शोधण्यासाठी जातात. गोष्ट अशी घडते, त्यांच्या हातामध्ये सापडतो तो अकबर. कोण सापडतो? अकबर. का? तर नरबळी द्यायचा आहे. जो होताय वो अच्छे के लिए होताय. नरबळी द्यायचा आहे म्हणून त्या ठिकाणी अकबराला उचलतात, देवी समोर नेतात, पूजापाठ जे काही असेल ते करतात, त्याला खाऊ पिऊ घालतात आणि नरबळी देण्याची वेळ येते. पण तेवढ्यात तिथल्या काही लोकांपैकी एकाचं लक्ष जातं, अरे अकबराचं तर बोट तुटलेलं आहे, शरीरामधनं रक्त येत आहे, पण देवीला नरबळी चढवायचा आहे आणि नरबळी चढवण्याकरिता शरीर हे पवित्र असलं पाहिजे. शरीरातून कुठूनही दुर्गंधी असेल किंवा रक्त असेल हे वाहता कामा नाही. त्या माणसानं त्या ठिकाणी सांगितलं, अरे हा माणूस आपल्याला नरबळी देण्यासाठी चालणार नाही. अकबराला सोडून देण्यात येतं. बघा, अकबराला आनंद होतो. अकबर पुन्हा त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये येतो. बिरबलाला सोडण्यासाठी सांगतो, सभा भरवतो आणि बिरबलाला समोर आणतो. बिरबला, मला क्षमा कर, मला माफ कर. काय झालं? काही नाही. अरे तू बरोबर बोलला होतास, जो होताय वो अच्छे के लिए होताय. माझं जर अंगठा तुटला नसता, माझं जर बोट तुटलं नसतं, तर आज माझा काय गेला असता? बळी गेला असता. त्या ठिकाणी मला माफ कर म्हटल्यानंतर बिरबल पुन्हा म्हणतो, बादशाह माफी कसली मागताय? तुम्ही मला शिक्षा देण्यासाठी कडे कोठडामध्ये पाठवलं, तिथंही तेच घडलं. जो होताय वो अच्छे के लिए होताय. तुम्ही जर मला कडे कोठडामध्ये त्या ठिकाणी पुन्हा आपल्या राज्यामध्ये पाठवून दिलं नसतं, तर तुमच्या बरोबर आज मी असतो आणि तुम्ही बोट तुटलाय म्हणून वाचला असता, पण नरबळी कुणाचा गेला असता? बिरबलचा. माझा गेला असता. म्हणून जो होताय वो अच्छे के लिए होताय. जीवन जगत असताना सुख दुःख ह्या गोष्टी सोडून जर जीवन जगलं तर नक्कीच तुमचं आमचं जीवन आनंदी होणार आहे. पण त्या ठिकाणी तुकोबारायांनी सांगावं, बाबा रे, एक ना एक दिवस तुम्हा आम्हाला हा संसार सोडून जायचं आहे. इथं कोणी राहण्यासाठी आलेलं नाही. बघा, जन्माला येताना आपण एकटा येतो का 2-3 जण बरोबर घेऊन येतो? एकटा येतो. जाताना अख्खचं अख्खं घर घेऊन जातो ना? नाही, जातानाही एकटं जातो. त्यामध्ये ही एक गोष्ट आहे, जन्म कोण देतं? दुसरे देतात. लहानाचा मोठा कोण करतात? दुसरे करतात. शाळेत कोण घालतं? दुसरेच घालतात. नवे नवे शिकवतं कोण? दुसरेच शिकवतात. मोठं झाल्यावर नोकरीची वेळ आली की नोकरीही कोण लावून देतं? दुसरेच लावून देतात. बंगल्याचं काम पैसा जरी आपण भरतो, पण बांधून कोण देतं? बोला ना, कोण देतं? दुसरेच देतात. बघा, माणूस मेल्यावरती खांद्यावरही कोण घेऊन जातं? दुसरेच नेतात ना, दुसरेच नेतात. आणि माणूस मेल्यावरती संपत्ती ही कोण वाटून घेतं? दुसरेच घेतात. मग इथं काय, एवढा दुःखमूळ जर संसार असेल तर त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणं हे एकमेव साधन आहे. कारण हा संसार कसा आहे? अभंगाचं दुसरं चरण. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार.
दुःखाचा विचार नाही कोठे. किती दुःख मूळ संसार आहे. जिवंतपणे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत फक्त दुःख भोगावं लागतं. ऐका, गेल्यानंतरचाही प्रवास अतिशय खडतर करावा लागतो. दुःखामध्ये आम्हाला प्रवास करावा लागतो. बघा, तुमच्या आमच्या जीवावरती 16 प्रकारचे संस्कार होत असतात. गरुड पुराणामध्ये फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचा संस्कार तुमच्या आमच्या जीवावरती होतो. कोणता होतो? गर्भसंस्कार. गर्भसंस्कार झाला तर त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा संस्कार तुमच्या आमच्या जीवावरती होतो, तो म्हणजे विवाह संस्कार. तुम्ही म्हणाल ताई विवाह संस्कार कसा काय? बघा, विवाह संस्कार होतो जन्माला आल्यापासून ते विवाहाच्या दिवसापर्यंत आपल्याकडनं जेवढे काही कर्म घडलेले आहेत ते ब्राह्मणांच्या तोंडून तुमच्या आमच्या कानावर जे काही मंगलाष्टकांचे शब्द पडत असतात त्या मंगलाष्टकांमध्ये शक्ती असते, ताकद असते आणि त्या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती दुसऱ्या क्रमांकाचा संस्कार होतो, तो म्हणजे विवाह संस्कार. तिसऱ्या क्रमांकाचा संस्कार होतो मृत्यू संस्कार आणि त्या ठिकाणी तुमचा आमचा अंतविधी केला जातो. बघा, अंतविधी जो असतो तो सर्वांना माहिती आहे. 3 संस्कार त्या ठिकाणी मृत्यूपर्यंत येतात. तिथून पुढे उरले 13 संस्कार. 13 संस्कार तुमच्या आमच्या जीवावरती कसे होतात? बघा, गेलेल्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत तुमच्या आमच्या जीवावरती 13 संस्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा हा मृत्यूलोक सोडून कुठेही जात नाही. 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा ह्याच मृत्यूलोकामध्ये बसून राहिलेला असतो. कुठं असतो? बघा, अंतविधी करिता आपण तो देह काढला जातो आणि अंतविधीनंतर जो अंतविधी सर्वांना माहिती, जास्त काही मांडायची गरज नाही, पण त्या देहाला आपण एका मडक्यानं पाणी देत असतो. ते मडकं आपण एका दगडानं फोडत असतो. तो दगड आपण जपून ठेवलेला असतो. अगदी त्याच दगडावरती 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा बसून राहिलेला असतो. मग त्या ठिकाणी 13 दिवसांपर्यंत जे काही घडतं त्या 13 दिवसांपर्यंत त्या जीवात्म्यावरती उरलेले 13 संस्कार होतात. म्हणजे जन्माला आल्यापासून ते मृत्यूलोकात जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत त्याच्यावरती 16 प्रकारचे संस्कार होतात. 13व्याचा दिवस आला. बघा, दशक्रिया हा एक विधी आहे पण 13वं हे एक शास्त्र आहे. त्या 13व्याच्या दिवसापासून त्या ठिकाणी यम स्वतः येतो आणि जीवात्म्याला स्वतःच्या AC मधल्या विमानात घेऊन जातो. बरोबर ना? नाही, अतिशय खडतर प्रवास त्या जीवात्म्याला करावा लागतो. किती खडतर करावा लागतो? बघा, त्या ठिकाणी 13व्याच्या दिवसापासून इथून सुरुवात होते, मृत्यू लोकापासून त्या ठिकाणी निघतो. आता ऐका, गेलेल्या दिवसापासून 13 दिवस पटापट बोलत चला. 13 दिवस पूर्ण झाले, प्रवास सुरू झाला. 48 दिवसांचा प्रवास जीवात्म्याला वैतरणी नावाच्या नदीमधून करावा लागतो. त्या ठिकाणी ती नदी पाण्याने भरलेली नाही. रक्त, मांस, कुर्मी, कीटक 28 नरकांची जेवढी काही दुर्गंधी आहे अशा त्या दुर्गंधीत असलेल्या नदीमधून तो जीवात्मा त्या ठिकाणी जात असतो स्वतःच्या कर्मांप्रमाणे. जन्माला येतानाही कर्म घेऊन आलाय, जातानाही कसं जायचंय? कर्माप्रमाणे जायचंय. बघा, त्या ठिकाणी 48 दिवसांचा प्रवास नदीमधून करावा लागतो. तिथेही वशिलेबाजी होते. वशिलेबाजी कशी होते? कामधेनू नावाची गाय नदीच्या किनाऱ्यावर, नदीच्या काठावर उभी असते आणि त्या ठिकाणी ती नदी पार करण्यासाठी ती गाय आम्हाला मदत करते, पण प्रत्येकाला करत नाही. वशिलेबाजी कशी होते? ज्याचे कर्म चांगले असतील त्याला आणि त्यालाच ती गाय मदत करते. ज्यानं जीवनामध्ये गोदान केलेलं असेल त्याच जीवात्म्याला त्या ठिकाणी ती गाय, ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी काय करते? मदत करते. बघा, गेलेल्या दिवसापासून ते 13 दिवस, ते 13 आणि हे 48 किती झाले? 13 आणि 48 किती झाले? 61. किती झाले? 61. आता नदी पार केली. 61व्या दिवसापासून पुढचे 40 दिवस तुम्ही आम्ही स्वर्गातून प्रवास करतो. कुठून करतो? स्वर्गातून करतो. आता बघा, स्वर्गात एंट्री केल्या केल्या आम्हाला एक वकील भेटतो. कोण भेटतो? इथं काही कांड केला वकील शोधावा लागतो, तिथं गेल्यावर शोधायची गरज पडत नाही. भेटतो म्हणजे भेटतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. कोण भेटतं? चित्रगुप्त. आता ऐका, एंट्री केली स्वर्गात, चित्रगुप्त नावाचा वकील तुमची आमची फाईल हातात घेतो. चित्रगुप्त नाव कसं पडलं? तुमच्या माझ्या छोट्या मोठ्या चांगल्या वाईट कर्मांचं गुप्त पद्धतीनं चित्रीकरण करण्याचं काम जो करतो त्याचं नाव चित्रगुप्त. तो चित्रगुप्त भेटतो. आता बघा, आपण म्हणतो नीट लक्षपूर्वक ऐका, एका बाजूला तुमच्यापैकी एकाचं वावर कळतं ना? हां, तुमच्यापैकी एकाचं वावर आणि एका बाजूला तुमच्याच शेजारच्याचं वावर. दोनही वावरांमध्ये काय लावलेलं आहे? त्या ठिकाणी हरभरा लावलेला आहे. काय? आपण हरभरा पकडूयात. हरभरा लावलेला आहे मी आणि माझ्यापैकी तुमचं ज्याचं एक साईडला वावर होतं, आपण दोघं त्या बांधाबांधानी चाललोय. हरभरा आता मोठा झालाय,
तुम्हाला हरभरा खावासा वाटला, माझा काहीच संबंध नाही, मी 2 तासाकरता आले. तुम्हाला हरभरा खावासा वाटला, प्रामाणिकपणे सांगा, कोणाचा खाणार? एवढं प्रामाणिकपणे शेजार. कोणाचा खाणार? शेजारच्याचा. मी तुम्हाला म्हणाले कोणी बघितलं तर तुम्ही काय म्हणणार? कोणही बघत नाही. ह्या सुद्धा बारीक छोट्या मोठ्या कर्मांचं चित्रीकरण जो करतो त्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त नावाचा वकील तुम्हा आम्हाला स्वर्गात एंट्री केल्या भेटतो. 40 दिवसांचा प्रवास स्वर्गातून करावा लागतो. नवे स्वर्गामधून प्रवास करत असताना 40 दिवसांमध्ये तो वकील तुमच्या आमच्या कर्मांच्या फाईलचा केसचा अभ्यास करत असतो. आता ऐका, आधीचे 61 आणि हे 40 किती झाले? 101. वरचा एक सोडून द्या, हातच्या 1 शतक पार केला. 100 दिवस पूर्ण झाले. त्या ठिकाणी स्वर्गातून बाहेर पडलो का पूर्णपणे 265 दिवसांचा प्रवास नरकातून करावा लागतो. तो प्रवासही काही त्या ठिकाणी आरामात होत नाही. अत्यंत खडतर असा त्या जीवाला प्रवास करावा लागतो. अत्यंत त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं. बघा, तिथून पुढे तुमच्या आमच्या कर्माची फाईल जी पास होत असते. महिन्याच्या महिन्याला आपण जे उपवास करू, जेव घालतो, घास ठेवतो, कावळ्याला आमंत्रित करतो, त्या ठिकाणी त्या महिन्याच्या महिन्याला तुमच्या आमच्या केस चालू असतात. कुठं? वरती. बघा, यमनगरीमधून प्रवास करत असताना महिन्याच्या महिन्याला केस चालू असतात. 265 दिवसांचा प्रवास यमनगरीमधून करावा लागतो आणि त्यातही तुम्हा आम्हाला कर्म भोगावे लागतात. किती कर्म? बघा, कर्माप्रमाणे एका उन्हाच्या कडक प्रकाशानं तापलेली जी काही जमीन आहे त्या जमिनीवर आपण पाय ठेवला, गुदगुले होतील ना, चटके बसतील, वेदना होतील. अशा 100 कडाक्याच्या प्रकाशानं तापलेली जी काही वाळू आहे, मला एक सांगा, वाळूचा चटका जास्त बसतो की जमिनीचा? वाळूचा. 100 कडाक्याच्या प्रकाशानं तापलेली जी काही वाळू आहे त्या वाळूवरून पायात काहीही न घालता त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला तो यम चालायला लावतो स्वतःच्या कर्मांप्रमाणे. म्हणून तुम्ही आम्ही जीवनामध्ये चप्पल दान करत असतो माणूस गेल्यानंतर. हा जो काही 265 दिवसांचा प्रवास आहे, अतिशय खडतर दुःखमय प्रवास तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी नरकातून करावा लागतो. आता आधीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. म्हणजे काय? ज्या दिवसाकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो आजचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. आजचा दिवस पूर्ण झाला, त्या ठिकाणी आजच्या दिवशी 365व्या दिवशी तो जीवात्मा आजच्या दिवशी यमधर्मासमोर नरकामध्ये यमनगरीमध्ये उभा राहून स्वतःच्या कर्मांचा हिशोब देत असतो. काय काय कर्म केले, काय काय नाही केले, कोणाचे किती त्या ठिकाणी हरभरे उपटले, कोणाचे किती लावले, सगळा हिशोब त्या ठिकाणी निघतो आजच्या दिवशी. आणि आजच्या दिवसापासून पुढे म्हणजे आजच्याच दिवशी त्या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवात्म्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. आपण गेलेल्या जीवात्म्याचं श्राद्ध घालतो, पण त्या ठिकाणी कुठंतरी स्वतःच्या कर्मांप्रमाणे त्या जीवात्म्याला पुढचा जन्म मिळत असतो. कशाप्रमाणे? कर्माप्रमाणे. ऐका, पाप जास्त झालं त्या ठिकाणी पुण्य कमी झालं की माणूस नरकाच्या वाटेला जातो. पुण्य जास्त आणि पाप कमी झाल्यावर माणूस स्वर्गाच्या वाटेला जातो आणि जिथं पाप पुण्य समान होतं तिथं या मृत्यू लोकामध्ये जन्म आम्हाला मिळतो. हा तुमचा आमचा जन्म मृत्यूचा फेरा आहे. पुन्हा श्राद्ध झालं का त्या ठिकाणी श्राद्धापासून पुढे पुन्हा कर्माप्रमाणे जीवन जगावं लागतं. पुन्हा त्या ठिकाणी गर्भीच्या यातना, पुन्हा त्या ठिकाणी जन्म मिळत असतो. एवढा दुःखमय संसार आहे. मग या दुःखमय संसारातून जर तुम्हाला आम्हाला तरुण जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आता बघा, भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता सत्संग गरजेचा आहे. मार्ग दाखवणारं कोणीतरी असावं, तेव्हा जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण योग्य दिशेला जात असतो. जीवनामध्ये संगती फार गरजेची. किती गरजेची आहे? बघा, धुळीने जर वाऱ्याची संगत केली तर ज्या खुर्चीसाठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस झटत असतो, नवे ज्या खुर्चीसाठी भाऊ भावाशी वाईट होतो, अशा पंतप्रधानाच्या खुर्चीवर ती धूळ सहज जाऊन बसते. कुणाच्या संगतीनं? वाऱ्याच्या संगतीनं. पण त्याच धुळीने जर पाण्याची संगत केली तर तीच धूळ तुमच्या माझ्या पायाखाली चिखल होऊन तुडवली जाते. त्यामुळे आपण ठरवायचं आहे जीवनात संगत त्या ठिकाणी वाऱ्याची करायची का पाण्याची करायची. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय सांगताय, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. सत्संग होणं फार गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी गुरु देवाला करावा लागलं तर आपण कोण?
कोण आहे? मार्ग दाखवणारा मार्ग दाखवण्यासाठी संगत करायची आहे, मग कुणाची करा? मित्रांची नका करू, सांगून जाईल. मित्रांची संगत करण्यापेक्षा, चुकीच्या लोकांची संगत करण्यापेक्षा गुरुची संगत धरा. गुरुचा धरलेला हात जीवनामध्ये कधीच सुटणार नाही. उंच शिखरावर घेऊन जाण्याचं कार्य फक्त आणि फक्त गुरु करतात. मग ती गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याकरिता जर आपल्याला गुरु करायचा आहे, संतांची संगत करायची, भक्ती मार्ग आपल्याला स्वीकारायचा, तो भक्ती मार्ग इथपर्यंत येऊन कसा पोहोचला? नाथ संप्रदायापासून तो भक्ती मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. कसा आला? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ महाराज मुख्य शिष्य होते. आजही त्या ठिकाणी सावरगावला जाऊन बघा, अंगातली शरीरामधली जी भूतबाधा आहे ती क्षणात निघून जाईल, एवढी ताकद त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांमध्ये. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव, मच्छिंद्रनाथाचं शान आहे सरंगा. गणी वाजवी तो चिमण्याची, गलबत चढावी तो मानाची. गणी वाजवी तो चिमण्याची, गलबत चढावी तो मानाची. त्यांच्या भूमीची आहे कहाणी, त्यांच्या भूमीची आहे कहाणी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. पुन्हा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गयनी प्रती. आता इथपर्यंत नाथ त्या ठिकाणी भक्ती मार्ग येऊन पोहोचलाय. गयनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार चोजविले. त्या ठिकाणी तो भक्ती मार्ग, ती भक्तीची परंपरा जी काही आहे त्या ठिकाणी ती तुमच्या आमच्यापर्यंत नाथ संप्रदायापासून येऊन पोहोचली. म्हणून जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. बघा, देवाला सुद्धा गुरु करावा लागला, तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणून जीवनामध्ये सत्संग गरजेचा आहे. योग्य पद्धतीनं योग्य दिशेनं तुमची आमची वाटचाल व्हावी जीवनाची. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही संतांची संगत केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. मग परमार्थाची तातडी आपल्याला वेगानं करायची. किती वेगानं करायचे? आपण लाख धन कमवतो, दौलत कमवतो, संपत्ती कमवतो, तरी सुद्धा त्या ठिकाणी ती धन संपत्ती तुम्ही आम्ही बरोबर नेणार नाही. ज्याला 14 कल्पाचं आयुष्य होतं तो सुद्धा ताटी खाली राहिला. तो कोब्बा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. 14 कल्पावरी आयुष्य याला, 14 कल्पावरी आयुष्य याला. आयुष्य दयाला 14 कल्पा
राहिला ताटीखाली, ज्याला 14 कल्पाचं आयुष्य होतं. 14 कल्प म्हणजे बघा, 10 बाय 10चा खड्डा खोदायचा आणि त्या ठिकाणी मेंढीचे केस हत्तीच्या पायानं त्याच्यामध्ये तुडवून टाकायचे आणि दररोज म्हटलं या, दररोज एक एक केस बाहेर काढायचा. जेव्हा तो खड्डा रिकामा होईल तेव्हा 1 कल्प पूर्ण होतं. असा 14 कल्पांचं ज्याला आयुष्य होतं तो सुद्धा ताटीखाली राहिला. मग तुम्ही आम्ही कोण? तुम्ही आम्ही कमावलेले धन, तुम्ही आम्ही कमावलेली संपत्ती, सगळं काही इथं सोडून जाणार आहे. म्हणून जीवनामध्ये आपण बरोबर जर काही नेणार असो तर एकमेव गोष्ट नेऊ, भगवंताचं नामस्मरण. ज्या नामस्मरणाचं पुण्य तुम्हा आम्हाला या मृत्यूच्या भवसागरातून तारणार आहे. म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठोबार राहिला ताटीखाली, ज्याला 14 कल्पाचं आयुष्य होतं, असा त्या ठिकाणी असे ऋषी सुद्धा ताटीखाली राहिले. मग तुमचं आमचं जीवन काय? म्हणून जीवन जगत असताना बाकीच्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी परमात्म्याला त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये साठवायचंय. अभंगाचं शेवटचं चरण. तू का मने वेगी जाय सुटोनिया, 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 तू का मने
सुखता विचार नाही कोठे माझी हरी त्या भगवंताला तुमच्या आमच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी मला साठवून ठेवायचंय. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हा बरी होऊ नका. दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या अभंगावर माझ्या अल्प अशा बुद्धीनं तोडक्या मोडक्या वाणीतून या ठिकाणी काकांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याचा मी प्रयत्न केला. काही चुकलं असेल तुमची लेख समजून माफ करा, काही चांगलं बोललं गेलं असेल नक्की घेऊन जा. आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी समजेन. तुम्हा मायबापांच्या चरणावर सेवा समर्पित करते, माझ्या माता पितांच्या चरणावर सेवा समर्पित करते, गुरुवर्य आणि पांडुरंगाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली